भक्तवत्सलता म्हणजे काय? भक्तवत्सलता म्हणजे देवाचा स्वभाव या अभंगाद्वारे सांगितलेला आहे. आता देवाचा स्वभाव म्हणजे काय? तर देवाचा स्वभाव हा प्रेमळ आहे, सगळ्यांना माहिती आहे माई बापो. देवाचा स्वभाव कसा आहे? तर प्रेमळ आहे. आता प्रेमळ या स्वभावाचा जर तुम्हाला विस्तार जर सांगायला गेलं तर त्यांचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे कुटुंब वत्सल असतं. दुसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे जगवत्सल असतं. आणि तिसऱ्या प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे काही विशिष्ट लोकांपुरतच असतं. पहिल्या प्रेमाचा प्रकार जर सांगायला गेलं, लक्ष देताय ना माझ्याकडं? कळते ना माझी भाषा? मान हलवा बरं. नाही म्हणताय? हा हो म्हणा, हो हा, असं असं करत झाला, असं असं. नाही तर मग तुम्ही झोपले तरी मला पता लागायचा नाही. हा, म्हणून मला ना अशा काय कळलं नाही कळलं तर उगाच मान हलवत जा अशा अशा. फक्त अशा अशा नाशाचा नाही तर असं असं करसान, माझं अवघड होईल. मग लक्ष द्या, ऐका. फार सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर मी चिंतन मांडणार आहे. पहिला प्रेमाचा प्रकार जर पाहायला गेलं माय बाप, पहिल्या प्रेमाचा प्रकार म्हणजे काही व्यक्तींचं प्रेम हे कुटुंब वत्सल आहे. शेठजी, या प्रेमामध्ये कोण बसतं? तर ऐका, या प्रेमामध्ये तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं बसतो. काय म्हणतात ताई? यामध्ये आपण बसतो, या अभंगामध्ये आपण सगळेजण बसतो. तर हा, तुम्ही आम्ही या अभंगामध्ये बसतो. कसे? तर तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं म्हणजे कुटुंब वत्सल आहोत. तुमचं माझं प्रेम म्हणजे कसं आहे? मी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावई आणि सुनबाई, बस एवढंच प्रेम राहिले. तिकडं पहा, त्या मायची मान हल्ली. हा, याचा अर्थ बरोबर आहे. आताचा प्रेमाचा जर विचार करायला गेला तर सध्या हे प्रेम सरपंच असंच आहे. पहिला काळ असा होता, पूर्वीच्या काळी पूर्ण गावावरती प्रेम असायचं. माय, पूर्ण गावावरती प्रेम असायचं. एखाद्या गावातल्या व्यक्तीनं जर शब्द दिला तर लोक म्हणत होते, अरे तो शब्द पाळावा लागतो पाटील, पाळावा लागतो. का? कारण की आपल्या गावचं नाक जाईल म्हणून तो शब्द पाळला जायचा. परंतु आता तसं राहिलं नाही. घरातलेच लोक घरातल्याच माणसाचं ऐकणं झाले. बरोबर आहे शुभम भाऊ? सध्याची परिस्थिती तशी चालू आहे, लक्ष देऊ नये का? परंतु पूर्वीच्या काळाचा जर विचार करायला गेलं, गावामध्ये जर एखाद्या लेकीबाळीचा जर विवाह असला तर पूर्ण गाव एका मायच्या लेकरासारखं येत होतं आणि सुंदर त्या मुलीचं लग्न लावून देत होतं की नाही माय? आता पैसे देऊन लोक आणायला लागले वाढायला. बफे सिस्टीम आली. बफे, तुला लागतंय तेवढं घे, बाकीचं सोडून दे. सध्या परिस्थिती तशी चालू आहे, कारण की युग बदलत चाललंय ना. पहिला काळ असा होता, पहिल्या काळामध्ये एखादा गावातला व्यक्ती जर वारला तर पूर्ण गावाला दुःख व्हायचं. बरोबर आहे? वयानं बरेच जण माझ्या समोर बसलेले. मला नाही तेवढा वयाचा अनुभव, माझ्याकडे पाहून तर वाटणारही नाही तुम्हाला, पण मला हे माहीत आहे. मला माहीत ठेवावंच लागेल ना तुमच्या समोर मांडायचं म्हटल्यावर. लक्ष द्या माझ्याकडं. पहिला काळ होता, पूर्ण गावाला दुःख व्हायचं दात्रे पाटील. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे, या घरात जर एखादा व्यक्ती वारला तर त्याच्याच घरच्या शेजारची लोक कुरड्या, पापड्या, पुरणपोळ्या करून खातात. सध्याची परिस्थिती चालू आहे. मायबाप, हे कुठं तरी बदललं पाहिजे. माझं 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 म्हणू नका. गावावरचं गल्लीवर आलं, गल्लीवरचं शेजाऱ्यावरती आलं आणि शेजाऱ्यावरचे फक्त स्वतः एकट्या घरापुरतं झालेलं आहे. सध्याची परिस्थिती चालू आहे, परंतु असं करू नका. आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. सोबत काय येणार आहे? अरे आज वैशाली ताई कीर्तना तू होती, उद्या गेली. दिसणार आहे का तुम्हाला? दिसणार नाही शेठजी. काही सोबत येणार नाही. तुम्हाला न बोलताच कसं कळालं व? सध्याची परिस्थिती चालू आहे माय बापू. परंतु एक माझ्याकडे लक्ष द्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या कोई किसी का नहीं रे, झूठे नाते हैं नातों का क्या। कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या कि होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा।
में वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. काय घेऊन बसले तुम्ही? ज्या प्रेमामध्ये गुंतलेले आहात ना ते सोबत येणार नाही. दृष्टांत देते, लक्ष द्या. माझ्याकडं फार सुंदर दृष्टांत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाल्मिकी रामायण सगळ्यांनी पाहिलं असेल आणि तुलसी रामायण सुद्धा तुम्ही समोर पाहताय. परंतु वाल्मिकी रामायणामध्ये एक छोटासा दृष्टांत, म्हणजे ज्यांनी या ठिकाणी रामायण दिलंय आमचे वाल्याकोळी, वाल्याकोळ्याचा दृष्टांत या ठिकाणी सांगितला जातो. आयुष्यभर पाप केलं माय बापू, आयुष्यभर पाप केलं आणि आयुष्यभर पाप केल्याच्या नंतर आता मात्र नारदजींची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. अरे वाल्या, आयुष्यभर पाप केलं आणि आता मात्र या ठिकाणी तू मला मारतोय. एक गोष्ट लक्षात ठेव अध्यक्ष साहेब, वाल्याकोळ्याला नारदजींनी प्रश्न केला, पाप केलंय तर पापाचा भागीदारी कोणी आहे का रे? म्हटलं काय? अरे पापाचा भागीदारी कोणी आहे का? खरं आहे तुमचं, पाप झालंय माझ्याच्याने, परंतु पापाचा भागीदारी कोण होणार आहे? अरे जा घरी विचारून ये. घरी गेल्याच्या नंतर आता मात्र अंगणामध्ये मायबाप बसले होते. मायबाप हो, आई वडील बाहेर बसलेले होते, म्हातारे झालेत. आणि म्हातारे झाल्याच्या नंतर त्या आई वडिलांनी वाल्याकोळ्यांनी प्रश्न केला. म्हटले, बाबा आई, आयुष्यभर मी पाप केलं, लोकांचे जीव घेतले, त्यांच्याकडचं धन आणलं, जे काही मिळेल सगळं घेऊन आलो आणि आपल्या पोट भरणे करता, आपल्या संसारा करता सगळं काही केलंय. आई, आज मला कळाले माझ्याच्याने पाप झालंय, पापाची भागीदारी तुम्ही व्हाल का? तर त्या ठिकाणी गवाणकर महाराज माय बापानं बोलायला सुरुवात केली. म्हटले, वाल्या, अरे आम्ही म्हातारे झालो, आता वय झालंय आमचं, कधी मरू सांगता येत नाही आणि या क्षणाला आम्हाला म्हणतोय की पाप वाटून घे, जमणार नाही रे आम्हाला. अरे थोडंसं पुण्य साचवू दे आणि भगवंताच्या चरणाजवळ जाऊ दे. वाल्याकोळ्याने बोलायला सुरुवात केली. मायबाप हो, नाही म्हणले मायबाप. पुरुष मंडळी लक्ष द्या माझ्याकडं, हे बाग इकडं टोप्या घालून आलेले तुम्ही, माझ्याकडं लक्ष द्या. तुम्ही तुमच्या तिच्यासाठी लई केलं, खरंच खूप केलं, सांगता येत नाही. माझी ती मरमर 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 काम केले. कोणी नोकरी केली, कोणी शेतात काम केलं. वाल्याकोळीमध्ये गेला आणि बायको अशा भाकरी थापत होती. भाकरी थापता थापता विचारलं, म्हण काय ग सखे, पाप झालंय वाटून घेशील का? तुम्हाला तुमच्या तिच्यावर लई विश्वास आहे ना. ऐका काय उत्तर दिलं. आता हा काय प्रकार, जमणार नाही म्हटले मी, आणि पाप वाटून जमणारच नाही. तिने असे खांड खांडच केले हो, शब्दाचे नाही मनाचे झाले. घेणार नाही म्हटली पाप वाटून. तुम्ही जे काय केलं ते आपल्या संसारासाठी केले, ते तुमचं कर्तव्य होतं, आहे की नाही? लई मोठा प्रश्न पडला. आता लई जण म्हणणार आहे, दिलीप शेठ, काटेकर भाऊजी, ती बाई आणली कशी दोन्ही कोण बोलती हो, कसे काटे टोचायले. तर बरोबर आहे ना? खरंच करता की नाही तुम्ही तिच्यासाठी करता? समोर गेले, असे लेकरं खेळत होते, मुलांना बोलायला सुरुवात केली. म्हटले, काय रे पोरांनो, घेता कर थोडंसं पाप वाटून. पोरांनी बोलायला सुरुवात केली. म्हटले, पप्पा तुम्ही फक्त जा. अहो तुम्ही काय एकदा गेले की तुमची गाडी, बंगला, नोकर चाकर, पैसा, आदला, बँक आम्ही सगळं सांभाळतो, फक्त तुम्ही जा. हा, फक्त या गोष्टीची वाट पाहिली. अहो ज्यांनी तुलसी रामायण लिहिलं, वाल्मिकी रामायण लिहिलं, त्यांचं जीवन तुमच्या समोर मांडते. नारदजीने यावं, माझा दृष्टांत संपला, थोडस समोरचं सांगते. नारदजीने यावं, सांगावं, अरे राम 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 म्हण. म्हणला मी पाप केले, मला राम येत नाही. म्हणतो काय? म्हटले मर्रा म्हणतो. ओ पापी मन करले भजन, होगा भजन तो करले जतन, बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से
जमलं आता तसंच आहे मग ते वाल्या कोळ्याला राम येतच नव्हतं, पाप झालतं ना, त्या मनात कोठून भजन येईल, नाही येणार. मरा 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 म्हणला माय बाप हो, आता तुम्ही मरा मरा म्हणून पहा. मरा 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 म्हणत गेले की राम 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 येतं. फारच सुंदर आहे. मला हे सगळं सांगायचं नव्हतं, तिथपर्यंत तुमच्या समोर मांडायचं होतं, परंतु समोर समोर थोडीशी बोलत बोलत गेले. सगळ्यात महत्वाचं, ज्या कुटुंबाकरता तुम्ही सगळं काही करताय त्याला पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे कुटुंब वत्सल म्हटल्या जातं. चला समोर समोर गेल्याच्या नंतर दुसरा प्रेमाचा प्रकार सांगितला म्हणजे त्यांचं प्रेम जग वत्सले माय बाप. त्यांचं प्रेम म्हणजे जगावरती, त्यामध्ये फक्त आणि फक्त संत बसतात. संतांचं प्रेम ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, हे म्हणणारे फक्त आणि फक्त संत आहेत माय बाप. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, कशासाठी आले? उपकारासाठी आलेले आहेत माय बापो. सगळ्यांवरती प्रेम करतात ते म्हणजे फक्त आणि फक्त संत. चला समोर समोर गेल्याच्या नंतर पाहायला गेलं तिसऱ्या प्रेमाचा प्रकार, त्यामध्ये फक्त आणि फक्त देव बसतो. दिलीप शेडे, तुम्ही आम्ही नाही, संत नाही, कोणीच नाही, त्यामध्ये फक्त जगाचा बाप पांडुरंग परमात्मा, बाकी कोणीच बसत नाही. काय म्हणतात आई, पांडुरंग परमात्मा फक्त काही विशिष्ट लोकांवरतीच प्रेम करतात का? तर हो, प्रत्येकावरती भगवंत प्रेम करत नाहीत, करतात ते फक्त आणि फक्त संतांवरती. संत आणि भगवंत यामध्ये फार सुंदर प्रेम आहे माय बापू. प्रेम जर सांगायला गेलं तर माझे प्रेम शिरोमणी नामदेव महाराज एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. वाळवंटामध्ये उभे आहेत आणि वाळवंटामध्ये उभे असताना माझ्या नामदेवरायांनी अभंग उचलावा. पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरून येतात आणि पितांबर फिटे पर्यंत नाचता 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 देवाच्या धरले मनगटा, काय झाले म्हणून दचकले जगदेती. सर्वांची टाळी झाली पाहिजे. एकच टाळी झाली, झाली 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 झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा तो मराठी राया, माझा ज्ञानराजा
कसे हातच बोध पडायले तर ताई तुला काय लागलं तिथं बोलायला. आम्हाला नसेल का माहित थंडी वाजत, परंतु ही गादी अशी आहे ना इथं हिव पळून जात. आणि तुम्ही ज्या धर्म मंडपामध्ये बसलेलं आणि तिथं हिव जवळच येत नाही. म्हणून बिनधास्त टाळी वाजवा. इथं टाळी वाजवल्यानं काय होतं माय बाय सांगू का, मी पण जातो, अहंकार जातो, सगळं जळून खाक होतं. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे. काय काय जातं मी सांगते. मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा मैं सब तेरा सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं सब तेरो सावरिया सेठ, मेरा तो कुछ भी नहीं. मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा सब कुछ तेरा सरकार, मेरा तो कुछ भी नहीं मेरा तो कुछ भी नहीं. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाकडे मी पण आहे. कसला? अरे माझ्याकडे 2 मजली बिल्डिंग आहे, माझ्याकडे 4 चाकाची गाडी आहे. प्रत्येक गोष्टीचा मी पण आहे. ते मी पण जर घालवायचं असेल तर या धर्म मंडपामध्ये टाळी वाजवावी लागेल. टाळी वाजली की पाप जळत माय. म्हणून सगळ्यांनी मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं सब तेरो सावरिया सेठ, मेरा तो कुछ भी नहीं सब कुछ तेरा सरकार, मेरा तो कुछ भी नहीं मेरा तो कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं. संपला अहंकार. गोड गोड गोड. काय त्या लेकराचं नाव? चर्मन. होईल उद्याचा चर्मन हो, इथून नाव घेतलं म्हणल्यावर होईल होईल. तन्मय नाव आहे ते, तोत्र बोलल्यावर मला कळालं नाही. खूप गोड सुंदर. म्हणून इथं धर्म मंडपामध्ये चला माझ्याकडे या. इथं तिसरा प्रेमाचा प्रकार मी तुमच्या समोर मांडत होती. म्हणजे माझ्या जगाचं बापाचं काही विशिष्ट लोकांवरतीच प्रेम आहे, ते म्हणजे संत. प्रेम केलं माझ्या नामदेवरायांवरती, खूप गोड सुंदर प्रेम केलं माई बाप हो. समोर गेल्याच्या नंतर एक महाभारतातला प्रसंग येतो, ते थोडासा तुमच्या समोर मांडते. काय महाभारतातला प्रसंग? एकदा अर्जुनजी आणि दुर्योधन समोर आले. माझे भगवंत असे झोपलेले होते. झोपलेले असताना दुर्योधन पायाशी बसला. माय लक्ष दे माझ्याकडं. दुर्योधन पायाशी बसला, अर्जुनजी उशाला बसले म्हणजे डोक्याजवळ बसले. दुर्योधनाला थोडासा मीपणा होता आणि मीपणा असल्या कारणानं दुर्योधनानं विचार केला. म्हटले अरे मी राजा आणि मी पायाजवळ बसू? दात्री पाटील हा मी पायाजवळ बसू? मग बसणार नाही. उठला आणि उशाला बसला आणि अर्जुनजी उठले, पायाजवळ बसले. अर्जुनजी जवळ मीपणा नव्हता माय बाप, प्रेम होतं, प्रेम दोघांमध्ये. उठल्याबरोबर भगवंत आता तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून पहा. उठून जर बसले, आधी उशाचं दिसतं का पायथ्याचं दिसतं? बाबा पायथ्याचं दिसतं ना. अर्जुनजी समोर दिसले. दिसल्याबरोबर शुभमबाया बोलायला सुरुवात केली. अर्जुना कधी आलास रे बाळा? दुर्योधनाला राग आला ना. दुर्योधन देवा मी आधी आलोय, मला बोलायचं तर त्या अर्जुनाला बोलताय. दुर्योधना बोल, तू बोल. महाभारत होणार आहे आणि महाभारतामध्ये तुम्ही कोणाकोणी सांगा. भगवंत म्हटले एक गोष्ट, अरे हजारो लाखोंचा जनसमुदाय एकीकडे आणि एकटा मी एकीकडे, तुला कोणतं पाहिजे ते सांग. दुर्योधन म्हणला तुम्हाला एकट्याला घेऊन काय करू? बघा तुम्हाला एकट्याला घेऊन काय करू? नको म्हटले, मला हा जनसमुदाय पाहिजे. जनसमुदाय देऊन टाकला. अर्जुनजी समोर होते. अर्जुनजींच्या चेहऱ्यावरती आपल्या अध्यक्ष साहेबांसारखं असं स्माईल होती, हास्य होतं. हसत 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 बोलायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी भगवंताने बोलायला सुरुवात केली. अर्जुना तुला काय पाहिजे रे? आणि आता मी एकटाच राहिलो. म्हटले देवा मला बाकी काही नको, मला फक्त तुम्ही हवे. आणि त्या ठिकाणी
अर्जुनजींचे सारथी माझा जगाचा बाप झाला माय बापो. समोर चर्चा झाली, चर्चेमध्ये बोलायला सुरुवात केली. अर्जुना, हार निश्चित आहे तेरी, हार निश्चित आहे तेरी. त्या ठिकाणी अर्जुनजींनी बोलायला सुरुवात केली. जीत निश्चित है मेरे दास नहीं होगा उदास, जीत निश्चित है मेरे दास नहीं होगा उदास. माखन लेकर क्या करूं भगवंत, माखन चोर है मेरे पास. अरे एवढा मोठा जनसमुदाय घेऊन काय करू मी, जगाचा बाप आहे ना माझ्या सोबत. बरोबर आहे. आणि या धर्म मंडपामध्ये तुम्ही आले ना माय बाप, विचार करू नका हा माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे. तुमचा कोणीच नाही. तुमचा कोण आहे? ओंकारगिरी देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा मी देवाचा, देव 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 माझा मी देवाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला, मी देवाचा, मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देवाचा देवाचा, देव माझा मी देवाचा, हरी हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देवाचा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. भगवंताला म्हटलं ना तू माझा आहे, देव तुमचं पण काम करल. पण आपलं प्रेम असं आहे माय बाप हो. इथे बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल म्हणे देव संतावरच काऊन प्रेम करतो, आमच्यावर काऊन नाही करत. माय कधी असं झालंय का भगवंताच्या मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर रिकाम्या हातानं रिकाम्या तोंडानं वापस आलो, असं कधी झालंय का? आल्या का तुम्ही कधी? कमीत कमी काटेकर भाऊजी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एवढं तरी मुखात येतं देवा सुखाचं ठेव. बरोबर आहे ना पाटील? बरोबर आहे ना बाबा? हा, कमीत कमी नाही गाडी मागितली, नाही बंगला मागितला, नाही पोराला बायको मागितली, सध्या वातावरणच तर तेच चालू आहे. हा, तुमच्याकडे कस काय? महिमा माझ्याकडे लय गिऱ्हाईक आहेत असे पाटील. मग ताई तुम्ही गाव गाव फिरता, मग बघा ना आमच्या पोराला एखादी. महाराजीन काय तेवढ्याच कामासाठी रिकामी आहे का? तिथं 1 ते 4 कथा चालू आहे. 4:30 ते 5:30 हरिपाठ आहे. हरिपाठ झाला की इथलं कीर्तन. हे माय सोपी आहे का महाराजीन हो ना? नाही. किती गुणाच्या गो मया बाजूनं बोलायला एकच नंबर. आपल्याला जमलं गड्या. बरोबर आहे ना माय? सगळीकडे तेच चालू आहे ना. दिलीप शेठजी प्रत्येक गावात गेल्यावर असे 100 आहेत, 100. आणि पोरी 20च येता. त्या 80ला आणायचं कुठून? मी तर म्हणते मोदी साहेब, शिंदे साहेब लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी पोरगी पण आणावं. आम्ही पैसे देऊ, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 टाकत आम्हाला देऊ नका, आम्ही तुम्हाला देतो. अवघड परिस्थिती झाली मा, लय अवघड झाली. पाटील एक असं माझ्याकडं आला, पाहणं ताई एवढे गाव फिरता तुम्ही, सकाळ फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, दिवसातून 3दा फोन ग माय. ताई
बघा एखादी. अहो ते कसं आहे ताई दहात्रे पाटील, ते कसं आहे सांगू का, आपला पोरगा नोकरीला आहे, हा नोकरीला आहे आपला मुलगा, 10 एकर राणे, 2 मजली बिल्डिंग, एसी बसवलेली आहे घरात. अहो लय पोरी आल्या हो, पण आपल्याला सुंदर गरीबाची माळकरीच पोरगी पाहिजे. मला मनातल्या मनात म्हणलं त्या घरी कोणीच आलं नाही ना, तू कस म्हणतो, म्हणला नाही नाही. बघाच रस्त्यानं चलता चलता पाहिली, ऊस तोड्याची पोरगी होती माय, गरीब घराण्यातली, आणि गरीब घराण्यातली पोरगी पाहिली, दिलं लग्न लावून. आणि लग्न लागल्यावर काय सोपं आहे का हो, लग्नाच्या आधी असे गोड गोड तोंडा असतात, सफरचंदासारखे गाल लग्नाच्या आधी, आणि लग्न का लागलं की खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखी. लई अवघड परिस्थिती, ज्याचं झालंय त्याला विचारा. पाटील तुम्ही फिरून फिरून येऊ नका गड्या, हा लय अवघड आहे मा. 1 वर्ष लग्नाला झालं, आणि असं पाहायला गेलं ज्यांच्या औंधा दिवाळी झाल्यावर झाले का त्याची लय मजा आहे. शुभम पाटील तुमचं बाप जमलं, चांगली गोष्ट आहे. वा क्या बात आहे, एकला जेवण सदाशिव, खरं आहे हो, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. इकडं संदीप भाऊ, आपल्या महाराज मंडळीला टेन्शन घ्यायचं काम नाही. हे आहेत की, बघतात की आपल्याला, मा पोरग लय भारी गायन करत महाराज आहे. 8 दिवस मी संघ होतो, सुपारीचं व्यसन नाही, स्वतः बघता तुम्ही महाराज लोकांसाठी. 1 वर्ष एवढा आनंद हे माय, असं ताटाला ताट लावून, अहो वाढणकर बाबा कस काय, 1च वर्ष असली भारी बोलती. हे फवारणी आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, कीटक मरतात, दुसरं काय नाही. लई मजा 1 वर्ष. आणि दुसऱ्या वर्षात का गेले ना जी, अहो प्रेमान हाक मारत होती, ती म्हणती ओ चला की जेवायला. दुसऱ्या वर्षात ते बिचारा असा चौकात उभा असतो माय, चौकात अशी बायकोनं हाक मारली की बिचारा खाली मान घालून येतो. वाढती आधी ताटाला ताट लावून, आता ही तिकडं बसतीन हे इकडं बसते, जेवते बिचारा स्वतःच्या हातानं. आता 3ऱ्या वर्षात गेलं की कोकरू येतं मायमध्ये, आणि कोकरू आलं की मग तर काय सांगू तुम्हाला, अशी ओमकार गिरी बाबांच्या धर्ममंडपामध्ये सप्ताह चालू आहे. साबुदाण्याची वडी वाढायला आम्हाला तर भेटली पण नाही. साबुदाण्याचे वडे वाढता वाढता, एखादा म्हणून काय नुसते वड्यावर राहता का, गिळला की चल्ला घरी. आता जेव घालत नाही माय, गिळू घालती, गिळू. झालं संपलं. ज्याच्यासाठी एवढा खटाटोप चालू आहे तुमची, ती पोटच भरत बोलण्यानं, म्हणून तर म्हणलं खोबऱ्याच्या उलट्या वाटी सारखे गाल होतात. अवघड परिस्थिती आहे. 4 वर्ष झाले लग्नाला, आणि मला फोन केला, ताई हॅलो, म्हणलं बोल की रे बाबा. म्हणला हॅलो ताई, त्या जराशी कुरकुर व्हायली घरात. मी म्हणलं बाबा एक गोष्ट लक्षात ठेव, घरात लग्न लावायचं ठरलं होतं, संसार तुझा तू पाहून घे, मला कशाला फोन करतो. जाणून बुजून ऊस तोड्याची पोरगी, ती ऊस तोडतच बोलणार, मन तुटलं त्याला मी काय करू. मला नाही नाही ताई, काहीतरी तुम्हाला करावं लागतंय. मला फोनवर फोन मी टाकला ब्लॅकलिस्ट मध्ये. मला जाऊ दे बापा एकदाच झंझट, तेव्हापासून कानाच्याच मध्ये पडले नाही मी. मला नको रे बाबा. माझा फोन ठेवला, सासरी बुवाला लावला. हॅलो, लक्ष देऊ नाही का, मार्मिक आहे, कळालं तर कळलं, नाही तर असं जाईन वर. घरी गेल्या बेसन भाकरच खासान. हॅलो सासरे बुवा,
बोला की जावाई बापू. ओ सासरे बुवा, बोला की जावाई बापू. अहो सासरे बुवा, बोला की जावाई. तुम्ही दिलेलं फळ कडू निघालं हो. सासरे बुवाचं उत्तर काय आलं ऐका ना. सासरे बुवा म्हणतात त्या कडू फळाचं अख्खं झाड माझ्या घरात आहे हो. काही काहीला कळालंय माय, आणि काही काय नुसती शेजारणीकडे पाहणी हसायली. हा 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 हा. अवघड आहे ते कळायला, लई लागत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, मी तुमच्या समोर प्रेम मांडत होते अर्जुनजींचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं. खूप प्रेम आहे. किती प्रेम केलं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. स्वतःचे लाज राखण्याकरता भक्ताचं काज केलं. अभंगाचं प्रथम चरण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितल्या जातं, आपोलिया लाजा धावे भक्ताची या काजा. स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो जगाचा बाप माय बापू. कुठलं काम केलं. जगाच्या बापानं हाड सुद्धा जमा केले. समोर गेल्याच्या नंतर बाळंतपण सुद्धा जगाच्या बापानं केलं माय बापू. आणखी काय तुमच्या समोर सांगू का. स्वतःची लाज राखण्याकरता. आता लाज 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 म्हणजे काय. ज्याच्या त्याच्या अंतकरणाचा धर्म म्हणजे लाज. ज्याला बाळगायचे ते बाळगा, ज्याला सोडायचे ते सोडा. आणि आज सध्या विचार जर करायला गेलं तर 75% लोकांनी लाजा वेशीवरती टांगल्या. काय म्हणता तुम्ही. बरोबर आहे अध्यक्ष साहेब. आज सध्या जर विचार केला 75% लोकांनी लाजा वेशीवरती टांगल्या. ज्यांच्याकडं लाज आहे तेच फक्त धर्म मंडपात आहेत. जरासं कडू आहे पण सत्य आहे.
एवढा मोठा शब्द का वापरते माय बाप हो? का लाजा सोडल्या या लोकांनी जनावराचं खायला सुरुवात केलेली आणि जनावरासारखं वागायला सुरुवात केलेली आहे. पहिला काळ गे बाबा, बरोबर आहे. पहिला काळ असा होता 5-5, 10-10, 20-20 किलोमीटर वरती जरी गेलं तर तुम्हाला चहाची टपरी सापडत नव्हती, मिळत होती का? बरोबर आहे बाबा. हा, तिकडं माग भेटत होती का तुम्हाला चहा? जर प्या वाटला तर मिळत नव्हता. आणि आता 2-2, 3-3 किलोमीटर वरती जासाल तर तुम्हाला ढाबे पाहायला भेटतील ना, आहेत ना. त्या ढाब्यावरती जनावराचं कापल्या जातं आणि आपले जनावर तिथं जातात आणि त्या जनावराचं खातात आणि या जनावराला 3.5 वर्षाचं लेकरू आणि 90 वर्षाची म्हातारी कमी पडते. म्हणून आम्ही सांगतोय या लोकांनी लाजा विकल्या. लाजा राहिले नाही माय बाप हो. त्या लेकराला काय कळते हो? मालेगावचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे. त्या 3 वर्षाच्या लेकराला समजतं तरी काय त्याला लाज म्हणजे काय, विनयभंग म्हणजे काय, काय माहित आहे त्याला काय? अरे त्याच्यावरती बलात्कार करावा, अरे बलात्कार करावा तर करावा, वर तोंडावरती दगड टाकून त्याला मारूनही टाकावं. विचार करा काय त्रास झाला असेल त्या लेकराला. का होतंय सगळं? कशामुळे होतंय? अरे आपले काय मूर्ख नालायक अशी व्यक्ती जन्माला आले, ढाब्यावरती जातात आणि ते मांस खाऊन येतात. मग बुद्धी वाईट चालणार नाही? चालेल ना, होणार तशी बुद्धी. अरे ज्याचं तुम्ही खाता का त्या बोकड्याला 42 तासाच्या नंतर त्याची माय कळत नाही तर तुम्हाला कशी कळेल ती एक छोटी 3 वर्षाचं लेकरू? नाही दिसणार माय बाप. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, खरंच झालं पाहिजे. आज सध्या सगळ्यांनी एक विषय उचलणं गरजेचं आहे. हात जोडते, विनंती करते तुमच्या समोर. मालेगाव तुम्ही मोठे माणसा, आमच्यासारखे लहान नाही. तुम्ही मोठे माणसा, तुम्ही जा शाळेमध्ये, कलेक्टर साहेबांकडे जाण. तिथे गेल्याच्या नंतर विनंती करा, साहेब शाळेमध्ये ज्याप्रमाणे एक इंग्लिशचा क्लास असतो, एक मराठीचा क्लास असतो, हिंदीचा असतो, इबुनाशाचा असतो, वेगवेगळ्या विषयाचे क्लास असतात, त्याचप्रमाणे आमच्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या आणि या जनावरांकडे विरुद्ध दिशेने जर पाहिलं तर त्यांच्याकडे काहीतरी हत्यार असावं. म्हणून त्या मुलींना सुद्धा कराटे, तलवारी शिकवण्याकरता एक शिक्षक आम्हाला द्या. शीख समुदाय जर विचार करायला गेला त्या लोकांकडे प्रत्येकाकडे चाकू आहे बाबा, आहे की नाही? आहे. त्यांच्या गळ्यामध्ये अटकवून ते फिरतात. मग आम्ही स्वराज्यामध्ये नांदणाऱ्या मुली हो. मग आमच्याकडे का नको तलवारी? आमच्याकडे का नको आमच्या घरामध्ये तलवारी? आम्हाला हव्या. सरकार तुम्ही मागा. आणि आज तुम्ही जर एकजुटीने जर मागितलं तर उद्या तुमच्या मुली सुरक्षित राहतील. नाहीतर काय खरं नाही. हे जनावर भोताड रस्त्यानं फिरतायत. कधी तुमच्या मुलीवरती वाईट नजर पडेल आणि त्या मुलीचं कशाचं काय होईल सांगता येत नाही माय बापू हो. म्हणून तर आम्ही आता ही जागा अशी आहे इथं बोलू नये, परंतु वेळ अशी आली म्हणून आम्हाला बोलावं लागते. या जनावरांना भावाला बहीण कमी पडते बाबा. कामवासनीमध्ये सख्या भावाला सख्खी बहीण पडते, कमी पडते. सासऱ्याला सून कमी पडते, बापाला लेक कमी पडते. आणखी काय पुढे जाऊन सांगू तुम्हाला. ही सध्याची परिस्थिती आहे. आज लाज सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे माय बाप हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पोरीनं, तुम्ही आज जास्तीत जास्त जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्ही तुमच्या सुद्धा बहिणींना तिथं सांगा. आणि तुम्ही सुद्धा मायांनो तुमची जिम्मेदारी आहे, कारण की मुलींवरती संस्कार देण्याचं कार्य तुमचं आहे. आज तुम्ही सांगणं गरजेचं आहे. यांचं काही नाही, हे तुमच्यासाठी सगळं करतात. बाहेर यांना फिरावं लागतं, यांना काम धंदे असतात, हे नाही यांना जास्त वेळ तुमच्याकडे देता येत. परंतु तुमचं काम आहे, तुमची मुलगी कमी अंगभर कपड्यामध्ये, तुमची मुलगी अंगभर कपड्यामध्येच घराच्या बाहेर निघाली पाहिजे. फॅशनचं युग चालू आहे. मोबाईलवर पाहता, टीव्हीवर पाहता, जसे ड्रेस आले तसे घालवता आपल्या लेकराला आणि उघड्या नागड्या घराच्या बाहेर काढता. मग का बरं लोक तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहणार नाहीत? का पाहणार नाहीत? आज तुमचं कर्तव्य, तुमच्या पोरीच्या हातात बांगडी, कपाळावरती गंध असलाच पाहिजे ना अंगभर वस्त्र असले पाहिजे माय बाप हो. एक गोष्ट लक्षात ठेवा शेठजी, साधा 10,000चं डबड ते मोबाईल, बरोबर आहे? सिस्टीम वाले दादा जागे आहात ना? हा जागे राहा. 10,000चं डबड ते मोबाईल
बिना कव्हरचा वापरतो आपण अध्यक्ष साहेब? नाही वापरत. आणि आपला अनमोल रत्न 9 महिने गर्भात राहण्याचं मोठं केलं तुमच्यासाठी. तुम्ही तिच्यासाठी एवढे काबड कष्ट केले आणि त्या लेकराला अंगभर वस्त्र न घालता घराच्या बाहेर तुम्ही पाठवताच कसे? ही तुमची सुद्धा जिम्मेदारी आहे. घराच्या बाहेर पोरगे दिसली कोणा संग गप्पा मारताय खनकन काना खाली द्या, ती उद्या जातच नाही कुठं. पोरी हो तुम्ही बी, तुम्हाला नाही तलवारी आल्या तर चालते, तुमच्या हातात चटणीची डबी ठेवा. मी सांगते तुम्हाला. आणि पायात अशी चप्पल तुम्हाला 5 नंबर येत असत तर 6 नंबरची ठेवा, अर्धी त्याच्या गाला रुमटली पाहिजे. तुम्ही जोपर्यंत निर्णय ठाम करत नाही तोपर्यंत या जनावराला कोणी सांगणार नाही. किती दिवस झाले त्याला जेलमध्ये टाकले, किती दिवस झाले तरी सुद्धा त्याला अजूनही फाशीची शिक्षा झाली नाही. आपलं सरकार काय झोपा काढतंय काय? काय झाले आपल्या सरकारला? अरे बाकीच्या देशाचा जर विचार करायला गेलं साध वर मान करून पाहिलं, समोरच्या स्त्रीने जर तक्रार केली तर जाग्यावरती त्याचे हातपाय कलम केले जातात. बाकीच्या देशात आपला भारत एक असा मागं राहिलाय, त्याला हळद कुंकू लावून जेलात ठेवतात. हे कुठं तरी बदललं पाहिजे माय बाप. विठ्ठल विठ्ठल. या लोकांनी आज लाज विकली माय बाप. लाज प्रत्येकानं बाळगली पाहिजे. नंतर मात्र बोलायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी माझे तुकोबाराय म्हणतात, स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं कास तर करतोय, परंतु त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा दीनानाथ म्हणून ठेवलेलं आहे. अभंगाचं
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं जातं, नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. जगाच्या बापाने स्वतःचं नाम दीनानाथ म्हणून ठेवलेलं आहे. दीनानाथ कोण असतात तर लक्ष देऊन ऐका. जे दीन असतात, जे दुबळे असतात, ज्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे मायबाप हो. आजही बरेच गरीब पाहायला भेटतात बरं. तुम्ही म्हणसाल आम्ही श्रीमंत म्हणून सगळे श्रीमंत, असं नाही. आजही बरेचसे असे गरीब पाहायला भेटतात मायबाप हो. त्यांना 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही, त्यांना दीन दुबळे म्हणतात. हा खरी परिस्थिती आहे मायबाप हो. एक छोटासा दृष्टांत तुमच्या समोर मांडते. गरिबी काय असते आणि गरीब परिस्थिती काय असते. लक्ष द्या माझ्याकडं. झालं माझं कीर्तन, थोडंसं राहिले, फक्त 5 मिनिटं मला द्या, जास्त वेळ नाही घेणार. काय काय माया अशा करायला आता मी नाही करत आणि तुम्हालाही करू देत नाही. फक्त 5 मिनिटं मला द्या, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. परिस्थिती काय असते, दीन दुबळे गरीब काय असतात लक्ष द्या. माझ्या समोरचं दृष्टांत आहे. एक 5-6 वर्षाचं लेकरू होतं माय. लक्ष दे ना माय, लक्ष दे माझ्याकडं. 5-6 वर्षाचं लेकरू होतं आणि ते रस्त्यानं असं पळत होतं. रोड आपल्या वाशिम हायवे सारखा, वाशिम मालेगाव रोड सारखा. दिलीप शेठजी ते पोरगा असं रोडाच्या वाहनातून मध्ये पळत होतं आणि त्याच्या माग 4-5 जण लागले होते. जर कोणी एखादं वाहन यायचं ते लेकरू तिथून सुटकून निघून जायचं. पळत होतं ते. 4 माणसं त्याच्या मागं लागले होते. समोर गेलं आणि ते मध्ये आलं माझ्या गाडीच्या. थोड्याशाने वाचलं मायबापू, नाहीतर माझी फार मोठी गलती होत होती. थोड्याशाने वाचलं. ब्रेक दाबल्यानंतर गाडीतून खाली उतरले आणि मी त्या छोट्याशा बाळाला विचारलं, म्हटलं का पळतोय सर एवढ्या रोडाच्या मधातून? मरणाची भीती नाही का तुला? मरतोस ना तू आता. 1 मिनिटात मेला असता, तुझे हाड सुद्धा सापडलं नसतं. मी हे थोडस जोराने बोलायला सुरुवात केली. हायवे वरून लेकर कुठं पळत असतात का हो? गाडी जोरात होती. दिलीप शेठजी मी बोलले त्या लेकराला, त्या लेकराने डोळे भरून आणले. तितक्यात मागचे लोक पळत त्याच्याकडे आले आणि काय केले म्हणे, हात चोरून काहीतरी घेऊन आलाय. त्याच्या हातामध्ये एवढा गोळा होता, कसला तरी कागज होता आणि त्या कागजामध्ये वस्तू होती. ती वस्तू काय होती माय सांगू का? त्यामध्ये वडापाव होता, वडापाव. गरिबी काय असते आणि परिस्थिती काय असते मी ते समोर सांगते. ते वडापाव मी उघडला माधुरीताई, आणि उघडल्या बरोबर पाहिलं, अरे मी स्वतः त्याला बोलले, वडापाव काय चोरण्याची वस्तू आहे? 10 रुपयाचा ती वडापाव चोरण्याची वस्तू आहे शेठजी? 10 त्रिपाठी नाही ना. तरी सुद्धा तू 10 रुपयाचा वडा जीवावर उद्धार होऊन या रोडामध्ये पळतोय रे. 4 लोक तुझ्या माग लागले, झालं तरी काय? ते छोट्याशा लेकरानं उत्तर दिलं, माय बापो तुमच्या अंतकरणाला पाझर फुटेल. त्या छोट्याशा लेकरानं बोलायला सुरुवात केली, म्हणे आई तू माझ्या आई सारखी आहेस ग, मला माय नाही ग म्हणे, बाप सुद्धा नाही. मला माय नाही, मला बाप नाही, परंतु मला एक छोटी बहीण आहे. आणि ऐक ना ग आई, माझ्या त्या मुली बहिणीचा ना आज वाढदिवस आहे म्हणे. आणि आज 2 दिवसापासून माझी बहीण उपवासी आहे. आणि आज वाढदिवसाच्या दिवशी जर माझी बहीण उपवासी जर झोपली तर या जगातले लोक म्हणतील, अरे असा कसा बहीण भाऊ आहेस रे तू बहिणीचा. म्हणून माझ्या छोट्याशा बहिणीसाठी मी वडापाव चोरून नेतोय गाई. याला म्हणतात गरिबी माय. स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन एका बहिणीसाठी एक भाऊ पळून जातोय. जाईल का वाचा? सांगा ना तुम्ही, जाईल आजचा बाप? भाऊ बहिणीसाठी पळून जाईल. समृद्धी महामार्ग तुमच्या मध्ये आला आणि बहीण भावंडाला तोडलं हो या महामार्गाने. पण आजही अशी इज्जतदार बहीण अशी आहे की ती बहिणा भावाच्या अंगणामध्ये गेल्याच्या नंतर भावानं 200 रुपयाची जरी साडी घेतली ना, ती बहीण अशी आनंदात सासरी निघून जाते. आहेत आमच्या इज्जतदार बहिणी काही अशा. परंतु भावाचं सुद्धा कर्तव्य, जसं या भावाने स्वतःच्या जीवावर उधार होऊन 10 रुपयाच्या वडापावसाठी फिरला ना, वनवन भिकाऱ्यासाठी हिंडला, त्या भावाचं सुद्धा कर्तव्य आहे की वर्षातून 2दा तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन जा माहेरी. तुमची परिस्थिती नाही ना, तिला फक्त प्रेमानं 2 शब्द बोला. ती नाही मागत तुमच्याकडे 1000 रुपयाची साडी का 500 रुपयाची साडी, नाही मागत.
तिला काय हवं, ती फक्त भावाचे प्रेमाचे 2 शब्द पाहिजे माई बापू. आणि तुमची जर परिस्थिती असेल तर तुम्ही ते करा तिला माई बापू. आज आज जास्त गरिबी नाहीये, गरिबी ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तुमच्या बहिणीचं. आज बहीण भावंडाचं प्रेम जर पाहायचं या छोट्याशा दृष्टांतातून तुम्ही बघून घ्या ना. ही असते गरिबी माय, हे असतात दीन, हे असतात दुबळे. आणि याच दीन दुबळ्यासाठी माझ्या जगाच्या बापानं व्रत घेतलेलं आहे. नंतर बोलायला सुरुवात केली, म्हटले घात आघात निवारी. एखाद्या माझ्या भक्तावरती जर घात आला आणि आघात जरी आला तर मी माझ्या पितांबराची छाया ते भक्तावरती धरल. अहो घात म्हणजे काय? घात हा एका बाजूने येतो आणि आघात म्हणजे चहू बाजूने येतो मायबाप हो. आणि त्या भक्तांवरती जगाचा बाप पितांबराची छाया धरतो. नंतर बोलायला सुरुवात केली. श्री तुकोबाराय म्हणतात, घात निवारतो आघात निवारतो दिनाचा नाथ, हे व्रत घेतलं पितांबराची छाया, हे स्वतःची लाज राखतो, भक्ताचं काज करतो. अरे उभास्त या करताय, उभा कर गटी, 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 उभा
मनान टाळे वाज वाटत नाही का? आ टाळी वाजवली पाहिजे ना मा, एवढं सगळं सांगायला मी टाळी वाजवा ग. खूप सुंदर. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं जातं, उभा करकटी तुका म्हणे याजसाठी जगाचा बाप तिथं विटेवर उभा आहे. समचरण समदृष्टी तुमच्याकडं माझ्याकडं टुकू 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 बघत राहतो. कशासाठी? या भक्तांसाठीच उभा आहे ना माय बापू. अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. वारकरी संप्रदायानुसार सगळ्यांनी भजन म्हणा, नंतर सुंदर पोवाडा घेऊ. विठोबा हरी